नमस्कार, मी प्राची पाखरे. निखळ आनंद देणाऱ्या टीव्ही विश्वातल्या तुमच्या आवडत्या कॉमेडी शोजचे हास्याचे फटाके घेऊन मी तुमच्या समोर हजर आहे टांगटिंग टिंगाकच्या आजच्या नवीन कोऱ्या भागात. ऐतिहासिक विनोदी सिनेमा असणाऱ्या संदूक सिनेमाची टीम पोहोचली आहे चला हवाई उद्याच्या सेटवर. सुमित राघवन पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीत आपलं पाऊल टाकतोय. थुकरटवाडीच्या सरपंचांनी त्याच्या गावढळ पण निरागस अंदाजात या सिनेमाच्या टीमचं कसं स्वागत केलं याची उत्सुकता तुम्हाला लागलीच असेल ना. बघा तर मग. आणि कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये दिसणारे कार्यक्रमाच्या मध्ये मध्ये दिसतात जाहिरातींमध्ये असले आहे ना सर नीट छान. आता मग जाहिरात मध्ये मध्ये दिसतात ना, जाहिराती कुठे आहे ना सर, दिसतात की मध्ये मध्ये. तर असो, तर असा एक विसरभोळा व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेला आहे. कधी कधी ते एका बायकोचं नाव विसरतात, तर कधी कधी बायकोचा वाढदिवस विसरतात. का? अरे प्रत्यक्ष बघितलंय का प्रत्येक वेळेस काय आम्ही प्रत्यक्ष बघितलंय सर. तुम्ही एकदा टीव्हीवर दाखवलं तर तुम्ही बायकोचं नाव विसरता, मित्राला विचारता इकडे तिकडे, मग तो सांगतो तुम्हाला. जाहिरात आहे ती, जाहिरात असते जाहिरात. आता आम्हाला खेड्यापाड्यातल्या लोकांना काय माहित बा, आम्हाला वाटलं तुम्ही विसरत असाल. एकदा ते हॅपी बर्थडे विसरले बायकोचा, मग त्यांनी महागातली खडा घेतला हिरा. आहे की सर, आहे की ना. पण सर हे तुम्ही जे दाखवलं ना टीव्हीवर की तुम्ही बायकोचा वाढदिवस विसरता आणि महागातला हिरा घेऊन देता बायकोला, हिची क्रेज गावागावात आली सर. बरं, गावागावातल्या बायका म्हणजे आपला नवरा बर्थडे विसरला का ती हिराच मागायला लागल्या. माझ्या बायकोने मागितला सर हिरा, दिला. काय करणार, दिला ना सर. बर, मागात पडला असेल. मग मागात कसला, घरचं प्रोडक्शन आहे आपल्या. म्हणजे पोरगा माझा हिरा नावाचा दिला तिला मी. सुमित राघवन चांगला अभिनेता तर आहेच, पण सोबत चांगला गायकही आहे. गाण्याच्या एका रियालिटी शो दरम्यान म्हणे या थुकरटवाडीच्या सरपंचांनी त्यांना शेकडो SMS केले होते, पण त्यांची निराशा झाली. का? ऐका त्यांच्याचकडून. तुम्ही ते माग गाण्याच्या कॉम्पिटिशन मध्ये होते, लोकांना सांगत होते मी SMS करा, SMS करा. मी तुम्हाला सकाळ संध्याकाळ सर SMS केलेले सर, तुम्हाला वाटतो. पण मग सर एवढा माणसाबद्दल तुम्ही असं वागता सर. काय केलं त्यांनी, काय केलं, किती SMS केले मी त्यांना. अरे साधे एक उत्तर द्यावं माणसानं की इट्स ओके काहीतरी असं सर, एक उत्तर नाही दिलं सर तुम्ही. तुम्ही SMS केलेत मान्य आहे, पण ते SMS ते वोटिंगचे SMS असतात. काय SMS केले तुम्ही? SMS केलं ना सर. गुड मॉर्निंग, जेवला काय सर, कुठे आहात सर, फॅमिली कशी आहे सर, जेवणात काय केलं, किती किती दिवसात 40-50 SMS करत. या माणसानं एकदाही उत्तर दिलं नाही. असं नाही SMS करायचं, ते वोटिंगचा कोड असतो. त्याला काय अर्थ आहे? ह्याला किती मजा वाटते सर, जेवलात काय केली भाजी, हे आपुलकीचं वाटते ना सर, ते एकदम परक वाटते ना. तर अशा या व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय आत्ता माझी सटकली मला रागवन येतो संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश पुरे. सुमित राघवनची हिंदीतली गाजलेली मालिका साराबाई वर्सेस साराबाई ही आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. त्याचंच विडंबन भाऊ कदम आणि सागर कारंडे यांनी केलं आहे. टेक अ लुक. हे आटम चल ना, सोड ना, रागवती काय दे ना टकल्याला डाचे. डाचे सुट्टे देऊन टाकणार रिक्षावाल्या. यू नो बॅलन्स शीट इज नील. ओके, दिस इज व्हॉट हाय पण नाही पण. या द पायथागोरसचे प्रमेय समद्विजी त्रिकोण चौकोनाच्या चारी बाजू समान. या चल बाय, सी यू, भेटू परत. आय लव्ह यू डार्लिंग, आय लव्ह यू. यू नो ऍसिडिटी 120. व्हॉट 120? सो मिडल क्लास. सी गाई छाप. आज ना मी तुला सर फ्राईड राईस देणार आहे. सर फ्राईड राईस? येस. विथ बांगडा करी. अरे नका रे इंग्रजीचा खून करू रे. सर फ्राईड राईस नाही रे, सरप्राईज म्हणतात त्याला. येस. खूप दिवस झाला आपल्या घरामध्ये वेडिंग झालेलं नाहीये, तर तुझं वेडिंग करायचंय. मामा मी काय म्हणतो, त्यापेक्षा आपण ट्यूसडेला किंवा सॅटर्डेला केलं तर. वाय
अरे वेंडिंगला माझं ऑफिस असते ना मामा. माय गॉड, सो मिडल क्लास. माय गॉड, वेडिंग नाही रे, वेडिंग वेडिंग. मी लग्न करणार आहे तुझं, वेडिंग. बाबा बाबा ए इडलीवाल्याला हाकला रे तिकडून. टांगटिंग टिंगाक मध्ये वेळ झाली आहे एका टांगटिंग टिंगाक ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मी मराठी न्यूज. एका अडाणी मुलीला व्हायचे सुमितची बायको, पण हाय प्रोफाईल असणाऱ्या सुमितची फॅमिली तिला स्वीकारेल का? बघा तर खरं. ओके, शट अप. आय ऑल्सो कॅन डान्स. ओके. वाव, हे सुमित, तुझं फ्लॅट मस्त आहे रे. व्हॉट व्हॉट यू बोलली? फ्लॅट Flat? This is not a flat, okay? This is a bungalow. Bungalow. One room kitchen, okay? God, so middle class. इंग्रजीत बोलतात त्या. कसं आहे आमच्या घरात म्हणजे धुनी भांडी आली नाही तरी चालतात, पण इंग्रजी आली पाहिजे. या घरची गेटवेल सून व्हायचं असेल ना, तर इंग्रजी येणं फार महत्वाचं आहे. शिक्षण किती झालंय तुझं? मी सायन्सही गेली. अरे वा, सायन्स घेतलं होतं? मी सायन्स नाही गेली. शाळेतच नाही गेली? नाही. मर मग आता. बाबा बाबा अगं बाई बेडूक. बाबा मी बोलतोय. शट अप, ओके? हिला इंग्रजी येत नाही, ही सून होणार नाही. नाही मामा, येतं हिला. ओके 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 फाईन. ओके या. हा, इंग्रजी जमते? सोडा असेल तर देशी पण जमते. बिचाऱ्या अडाणी मुलीला सुमितची बायको होण्यासाठी बऱ्याच परीक्षा द्याव्या लागतात, पण शेवटी ती इंग्रजी शिकते बरं का. त्यानंतर काय नाट्य घडतं बघूया. आता तुझी एक्झामिनेशनच घेते आता मी. थांब. ओके, टोल्ड मी. ए फॉर ऑमलेट. ए फॉर ऑमलेट. बी फॉर अंडा बुर्जी. माय गॉड. सी फॉर अंडा करी. माय गॉड. डी फॉर अंडा. माय. ई फॉर अंडे अंडे. एच फॉर हवा अंडे. माय गॉड. स्टॉक. आय सेड स्टॉक. कालच संपलाय मामा. फुल स्टॉक मधला स्टॉक. ओके. हिला अजिबात इंग्रजी येत नाही. क्या समझ के आए थे? सरदारी बहुत खुश होगी, शाबाशी देगी. क्यों? आता नेले फुले. यू आधी इंग्रजी शिकायचं आणि मग या घरात यायचं. प्लीज गेट वेल सून फ्रॉम हियर. लेट्स शट अप. आणि यू गो विथ मी. ओके. सटाक. मामा. मारलेलं नाहीये इथून. सटाक. मामा प्लीज मामा ऐक. ए मामा. सासूबाई, सुमित, सासूबाई, इंग्रजी येत नाही हा गुन्हा आहे का? अंधेरी रातों में सुनसान राहों पर शक्तिमान कैसी करा शक्तिमान, मला इंग्रजी येत नाही. बच्चों, हे तू स्वतःला बोलतोस की मला? बच्चों, ये लो हाई फाई इंग्लिश की किताबें और हाई फाई इंग्लिश बोलो. प्लीज नो नो नो. प्लीज मामा एकदा बोलून नो तरी नो घ्यायचं. नो. दिस इज नॉट फेअर अँड लवली. एकदा बोलून तरी घ्यायचं ना त्या मनुष्याशी. नो. ओ माय इंग्लिश मध्ये काठावर पास.
मामा अगं बाई बेडू खा. मामा मला कविता आहे मामा. अच्छा ओके ओके. काठावर पास काटा रुते कुणाला, चल ग सखे पंढरीला, ओळखलं का सर मला पावसात आला कोणी. मामा सी हर नॉट येईंग इंग्लिश प्रॉपरली. मामा Stop it! Bloody Tushar Deol. Just stop it, I said. And what kind of music are you playing? Huh? Just because I'm a girl and I'm emotional, you're playing this shit, right? No, the thing is, we're talking about revolution, right? Yeah. There needs to be a revolution in the way you think. Huh? Yeah. And yes, my dear mother-in-law. नाही ते नाही आहेत घरात. Don't judge a girl by the language she knows. This is pathetic. I don't want to get married in a house who does not believe in values. Sumit, Sir. मामा अगं बाई हा बेडू हट, या बेडकालाच काढते आता बाहेर. पापा नळी फुंकले सोनारे, मुलगी शिकली प्रगती झाली रे, तिल बोले ओले रे ओले. इथे घेतोय छोटासा ब्रेक नंतर कॉमेडीची जादू अशी सुरू राहील. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मी मराठी न्यूज. नवरा बायको मधली लबाडी आणि भांडणं म्हणजे स्पाइस ऑफ लाईफ. एका लबाड जुगारी नवरा बायकोला कसं उल्लू बनवतं ते आपण बघूयात आणि कशी शक्कल लढवू शकतो तेही आपण बघणार आहोत पुढच्या आपल्या कॉमेडी चंक मध्ये. दूध काय ग, हे भांडे घेऊन कुठे चाललीस बाहेर? अहो नाही, दूधवाला आला होता, बेल वाजून गेला कुठे. एक मिनिट काय आलं? एक मिनिट. तुम्ही कधी आलात? मी रात्री चाललोय. नाही पण रात्री किती वाजता? तू किती वाजता झोपलीस? मी झोपले साधारण 10-10:30च्या सुमारास. मी 10:40 ला आलो. तू गाढ झोपली होतीस, मग कसं उठवणार? हा बरं झाला तुम्ही झोपेतून उठवलं नाही, मला खरंच सांगितलं. पटलं? चाट पटकन चल. एक मिनिट. मोजे घालूनच झोपला होता? मुझे हातात नाही हो, पायात. ओ मुझे पता ही नहीं चला. अरे काय झालं माहितीये काय, नवीन मोजे घेतले ना, मग ते लहान पडत होते. अरे मग काय, मग दुकानदार बोल रात्रभर घालून ठेवा, मोठी होती. हॅलो वकील भाऊजी, काय त्या बेलचं प्रकरण काय? नाही मग हे काय, यांचं यंत्र पोलिसांनी चोरलं म्हणे, काय प्रकरण काय आहे? माझं स्वरयंत्र बिघडलं. हॅलो 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 हॅलो. यावेळेस सगळे झालं ते फालतुगी चाललं तुझी. आता तरी नीट सांगणार आहात तुम्ही कुठे होतात? अगं मी इथेच होतो ग, मी सगळं करतो तुझ्यासाठी यार, मी मरमर भरतो यार, तरी मला ऐकायला लागतं कुठे होतो जमिनीत करायच्या आत मी यार. खूप मरमर करता ना तुम्ही. सगळं करतो, कोणाला कदर नाही माझी. कळताय तुमचे किती कष्ट करताय तुम्ही. पेपर मध्ये फोटो आलाय तुमचा छापून. बघ पेपर वाल्याला सुद्धा कदर आहे, सुप्रसिद्ध म्हणून छापलंय मला. सुप्रसिद्ध नाही, कुप्रसिद्ध म्हणून. जुगारच्या अड्ड्यावर सापडलेल्या माणसाचे फोटो आलेत पेपरात.
फ्रेमवाला चक्क भलतीच फोटो फ्रेम बनवतोय आणि ह्याच सगळ्या गोंधळामध्ये तो चक्क कस्टमरलाच फोटो फ्रेम मध्ये अडकवतोय. कसं तुम्हीच बघा. प्रेमवाल्या दादांचं उघडलं आहे दुकान, प्रेमवाल्या दादांचं उघडलं आहे दुकान, दुकानदार दादा आहे मधोमध उभा, दादा म्हणाला, दादा म्हणाला. अरे बेमट्या, अरे चहा रे चहा बनवायला का आसामला गेलायस काय? ते फ्रेमवाले तुम्हीच ना? हा चहा आणला, चहा द्या चहा द्या. मी चहावाली दिसते? चहावाले असे असतात? हो असं बोलू नका, चहावाल्यांना तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका, चहावाले माहित आहेत ना. असे सेल्फी काढतात असे. काय बोलताय तुम्ही? माझ्या आईची फोटो फ्रेम बनवायला दिली होती, झाली का? कसली फ्रेम, कुठली फ्रेम? तुमची आई म्हणजे काय माधुरी दीक्षित आहे का मधुबाला आहे? दिवसात किती फ्रेम येतात माझ्याकडे. कसली फ्रेम? नंबर सांगा. नंबर उजव्याचा -2 आहे आणि डाव्याचा +3 आहे. काय मोतीबिंदू झाल्यापासून मोतीबिंदूला फोडून टाकेन. डोळ्यांचे नंबर कसले सांगताय? पावती दिली होती ना, पावतीचा नंबर सांगा. पावती बिवती काही दिली नव्हती, कळलं ना? नाव सांगितलं होतं. काय 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 नाव आहे? किडमुडे. काय म्हणालात? किडमुडे. किडमुडे. किडमुडे मला आले. तुम्हाला सांगतो, 1 नंबर फ्रेम झाले तुमची. क्या बात आहे, फॅन्टॅब्युलस, माइंड ब्लोईंग, माइंड गॉगलिंग. कमाल कमाल फ्रेम झाली, 1 नंबर फ्रेम झाली तुमची. द्या आज माझ्या आईचं 10व आहे. 10व करा, 12व करा. तुम्हाला सांगतो अशी फ्रेम झाले ना, 1 नंबर फ्रेम झाले. हे बघा 1 नंबर. मी बोलतो ना तुम्हाला, 1 नंबर फ्रेम झाले. हो का? कमाल फ्रेम झाले. बघू दे. हो काय करता? फ्रेम बघते. नाही मी बोललो ना तुम्हाला, 1 नंबर झाले. सुपर माइंड. पण मी पैसे दिलेत की ना तुम्हाला? फ्रेम कशी झाली ते बघायला नको का? नाही पण इथे नाही तुम्ही फ्रेम बघू शकत. आता इथे नाही बघू शकत. काय फालतूगिरी आहे? ह्या फोटो सोबत आहे ना, मी तुम्हाला हा चंदनाचा हार देतो फ्री. इथल्या इथे 1000 रुपयाचा फायदा. घरी जायचं, मिस्टरांना सांगायचं मी 1000 रुपयाचा चंदनाचा हार घेतलाय. हा मिस्टर 1000 रुपये माझ्याकडे देतील. थोड्या दिवसांनी तुम्ही माझ्याकडे यायचं, माझ्याकडनं 1000 रुपये परत घेऊन जायचं. काहीच प्रॉब्लेम नाही. चला ओके. सॉलिड आयडिया. मस्त आहे ना? चला झालं तुमचं काम. हा असा फोटो घेऊन जा आणि चंदनाचा फोटो असा लावायचा. ओके. पण फोटो हा फोटो नाही बाई, नाही काही बोलायचं नाही बाई नाही काही बोलायचं काही बोलायचं नाही. तुम्हाला माझी शपथ आहे. हे बघा हा एकच फोटो, हा एवढाच काम नाहीये. किती कामं अशीच पडलेत माहितीये काय? त्या दिवशी एक गुजराती माणूस आला होता, तो त्याच्या लग्नाचे फोटो देऊन गेला होता. त्याचा तो लग्नाचा अल्बम बनवायचा आहे म्हणून मी असा देवासमोर ठेवला होता. अल्बम सकट फोटो पडला तिकडे दिव्यावर. काय करायचं? मी कुठे कुठे बघायचं? किती कामं असतात मला. याला म्हणतात दूरदृष्टी. बाई गेली, फोटो तयार आहे. हास्याचे फटाके घेऊन मी तुमच्या समोर पुन्हा हजर होईन, पण पुढच्या भागात. तोपर्यंत बाय.